तर त्यांचं स्वागत आहे, असंही सायटम यांनी स्पष्ट केलं. सातारा जिल्ह्यातल्या फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे भाजपा उमेदवार समशेरसिंग नाईक निंबाळकर आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर सभा घेतली. माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नानं फलटणच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. फलटण पंढरपूर पालखी मार्गासह कोट्यवधी रुपयांची कामं केवळ मंजूरच नाही तर प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. फलटणच्या विकासासाठी कुठल्याही निधीची कमतरता भासणार नाही. इथे उद्योग आणल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी निंबाळकर यांचा कुठलाही संबंध नाही. आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल. या विषयावर राजकारण करणं योग्य नाही, अशी जाणीव मुख्यमंत्र्यांनी करून दिली. पाथर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे भाजप उमेदवार अभय आव्हाड आणि सर्व नगरसेवक उमेदवार यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी पाथर्डीच्या विकासाचं आश्वासन दिलं. प्रचंड प्रमाणात शहरीकरण झाल्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या तयार होत होती. आमदार मोनिका राजळे यांनी आवश्यक गोष्टींची पूर्तता करून शेवगाव आणि पाथर्डीसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून घेतली आणि या योजनेचं जवळपास 70% काम पूर्ण झालं आहे, असं फडणवीस म्हणाले. अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी नगराध्यक्षपदाच्या